नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण GPB 231 हा जो आपला कोर्स आहे याचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्सबद्दल डिस्कशन करणार आहोत. कारण आता तुमचे सेमिस्टर एंडचे एक्झामिनेशन सुरू झालेले आहे थर्ड सेमची. तर त्यात आपला पहिला जो सब्जेक्ट आहे, पहिला पेपर तो GPBचा आहे. तर त्यात आपण मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स काढलेले आहेत, ते आपण टेलिग्राम ग्रुपवर प्रोव्हाइड केलेच आहेत. जर तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन नसाल तर जॉईन करून घ्या, तिथे आपण मोस्ट प्रोबेबल अपलोड केलेले आहेत. तर आता आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला अभ्यास कसा करावा आणि त्या क्वेश्चन्समधनं अजून काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले आपण येथे तुमचा जो पेपर पॅटर्न आहे तो बघू. कारण आता जो आहे न्यू पासिंग क्रायटेरियानुसार न्यू पेपर पॅटर्न लागू झालेला आहे आणि त्यात GPB जो कोर्स आहे त्याचा हा पेपर पॅटर्न फॉर्मॅट आहे. कारण 2+1च्या पेपरसाठी हा असा फॉर्मॅट राहणार आहे आणि आता 40 मार्क्सचा पेपर राहणार आहे. पूर्वी जे 2+चे कोर्स होते त्यांचा 80 मार्क्सचा पेपर असायचा. तर आता तुमचा 40 मार्क्सचा पेपर असेल सेमिस्टर एंडचा. 2 तास याला टाईम असेल आणि यात सेक्शन ए असेल. सेक्शन एमध्ये तुम्हाला 6 क्वेश्चन असतील, त्या 6पैकी कोणतेही 4 सोडवायचे. यात तुमचा जो GPBचा पेपर आहे हा AB पॅटर्नमध्ये सुद्धा येऊ शकतो किंवा काही क्वेश्चन AB पॅटर्नमध्ये आणि काही क्वेश्चन साध्या 6 मार्क्सच्या फॉर्मॅटमध्ये. आणि आता प्रत्येक क्वेश्चनला जे आहे ते 6 मार्क्स असतील सेक्शन एला. मग त्यानंतर जे आहे सेक्शन बी असेल. सेक्शन बीमध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन विचारण्यात येतील आणि त्या 5पैकी कोणतेही 4 सोडवावे लागतील आणि हे क्वेश्चन जे असतील ते शॉर्ट ॲन्सर टाईप क्वेश्चन असतील. मग सेक्शन सी असेल हा 8 मार्क्ससाठी. या 8 मार्क्समध्ये तुम्हाला सर्व ऑब्जेक्टिव्ह असतील. त्यात क्वेश्चन 12मध्ये चार ऑब्जेक्टिव्ह असतील, त्या 4ंना 4 मार्क्स असतील आणि क्वेश्चन 13मध्ये एखाद्या वेळेस 4 ऑब्जेक्टिव्ह येतील किंवा 8 ऑब्जेक्टिव्ह येतील. एखाद्या वेळेस 8 ऑब्जेक्टिव्ह जर आले तर 8 ऑब्जेक्टिव्हला अर्धा मार्क्स प्रत्येक ऑब्जेक्टिव्हला असेल आणि जर 4 आले तर 1 मार्काला 1 ऑब्जेक्टिव्ह. तर अशा प्रकारे तुमचा हा पेपर पॅटर्न असेल. आता आपण न्यू पेपर पॅटर्ननुसार जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स काढलेले आहेत तुमचे, त्यात आपण क्वेश्चन वाईज डिस्कशन करून घेऊया. तर मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर हे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स बघू शकता. आपण जे ॲग्री गँग टीमने जे स्वतः काढलेले आहेत हे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. तर आता हा जरी कोर्स तुमचा 40 मार्क्सचा याचा पेपर असेल तरी याला क्रेडिट जे आहे ते 2+चं आहे. म्हणजे जरी पेपर तुमचा 40 मार्क्सचा राहिला पण तुम्हाला सिलेबस जो आहे तो मोठा जास्तच राहणार आहे. कारण सब्जेक्टला जे आहे क्रेडिट ते 2+चं आहे. त्यामुळे आपण जास्त क्वेश्चन्स काढलेले आहे मित्रांनो. जर हा 1+चा सब्जेक्ट असता तर इथे कमी क्वेश्चन काढले असते आपण, पण 2+चा सब्जेक्ट असल्यामुळे आपण जास्त क्वेश्चन्स घेतलेले आहेत इथे. तर सेक्शन एमध्ये आपण इथे 11 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. तरी या क्वेश्चन्सच्या शेवटी हा जो नंबर तुम्ही बघताय हा 8 नंबर जो ब्रॅकेटमध्ये आहे तो नंबर असं दर्शवतो की हा क्वेश्चन प्रिवियस इयरचे जे आपण 10-12 जे क्वेश्चन पेपर्स आपण ॲनालिस केले त्या क्वेश्चन पेपर्समध्ये हा 8 वेळा विचारलेला गेलेला आहे. म्हणजे हा जास्त वेळा विचारला गेलेला क्वेश्चन आहे. तर म्हणून इथं हा 8 नंबर असा दिलेला आहे. तसाच प्रत्येक क्वेश्चनच्या पुढे जो नंबर दिलेला आहे तो तेच दर्शवतो की हा क्वेश्चन किती वेळा विचारला गेलेला आहे. तर पहिला क्वेश्चन जे आहे तो डिफाईन जीन इंटरॅक्शन इन लिस्ट डिफरंट टाईप्स आणि एक्सप्लेन कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शन विथ सुटेबल एक्झाम्पल. हा क्वेश्चन प्रिवियस इयरच्या जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितले तर प्रत्येक पेपरमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला सापडेल. तर हा क्वेश्चन एक मेन क्वेश्चन आहे. तर यात कॉम्प्लिमेंटरी जीन इंटरॅक्शनच विचारलं जातं. तर एखाद्या दुसरंसुद्धा विचारू शकता. तर सेकंड क्वेश्चन आहे म्युटेशनचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. म्युटेशनचं हे चॅप्टर आहे ते सिलेबस कॉपीमध्ये सुद्धा याला वेटेज आहे चांगलं. तर यात डिफरंट टाईप्स ऑफ म्युटेशन किंवा ॲप्लिकेशन ऑफ म्युटेशन असं विचारू शकता किंवा एनलिस्ट डिफरंट म्युटाजीन्स. मग लिंकेजचा एक क्वेश्चन आहे तो जास्त विचारला जातो. त्यात डिफरंट फेजेस ऑफ लिंकेज, सिग्निफिकन्स ऑफ लिंकेज किंवा हाऊ टू डिटेक्ट लिंकेज. मग क्रॉसिंग ओव्हर एक क्वेश्चन राहिला. क्रॉसिंग ओव्हरमध्ये डिफरंट टाईप्सचे जे क्रॉसिंग ओव्हर आहेत ते एनलिस्ट करायला लावतील आणि एक्सप्लेन करायला लावतील क्रॉसिंग ओव्हरला कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ते. मग 5वा क्वेश्चन जो आहे तो क्रोमोझोमल ॲबरेशनचा. तर यात व्हॉट इज क्रोमोझोमल ॲबरेशन, एनलिस्ट इट्स टाईप अँड एक्सप्लेन इन्व्हर्जन क्रोमोझोमल ॲबरेशन. तर यात इन्व्हर्जनच विचारतील असं नाही की दुसरंसुद्धा विचारू शकता, पण मोस्टली इन्व्हर्जन क्रोमोझोमल ॲबरेशन विचारलं गेलेलं आहे आत्तापर्यंत. तर 6वा जो क्वेश्चन आहे त्यात AB पॅटर्नमध्ये आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर यात सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्सचं व्हॉट इज सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स अँड एक्सप्लेन सिग्निफिकन्स इन प्लांट ब्रीडिंग. तर त्याचे सिग्निफिकन्स विचारलेले आहेत. मग इम्पॉर्टंट फीचर्स ऑफ सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स म्हणजे हा तोच क्वेश्चन आहे. एकच टॉपिकमधला पण आपण याला AB पॅटर्नमध्ये घेतलेला आहे. त्यानंतर 7वा जो क्वेश्चन आहे मायटोसिस मिओसिसचा. तर यात आपण मायटोसिस मिओसिसबद्दल तुम्हाला सेमिस्टर एंडला काही विचारू शकता. एखाद्या वेळेस त्याचे सिग्निफिकन्सच विचारतील, एखाद्या वेळेस स्टेजेस एक्सप्लेन करायला लावतील किंवा मोस्टली तर त्याचं डिफरन्स विचारलं जातं मायटोसिस आणि मिओसिसचं. मग 8वा क्वेश्चन जो आहे त्यात मेंडल्सचे जे लॉ आहेत इनहेरिटन्सचे त्यात एनलिस्ट करायला लावतील आणि एखादा एक्सप्लेन करायला लावतील आणि मग एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स स्टडीड बाय मेंडल आणि रिझन्स फॉर मेंडल सक्सेस असा सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मग 9वा क्वेश्चन जो आहे तो अल्ट्रा स्ट्रक्चर ऑफ
डबल हेलिकल मॉडेल ऑफ DNA प्रपोज बाय वॉटसन अँड क्रिक हा ए पॅटर्नमध्ये, आणि बी पॅटर्नमध्ये व्हॉट इज DNA रेप्लिकेशन अँड डिफरंट टाईप्स ऑफ रेप्लिकेशन एनलिस्ट करायचं, आणि त्यात सेमी कन्झर्वेटिव्ह टाईप जे आहे ते एक्सप्लेन करायला विचारलं जातं मोस्टली. त्यानंतर 10व्या क्वेश्चनमध्ये डिफाईन पॉलिप्लॉइडी, गिव्ह क्लासिफिकेशन ऑफ पॉलिप्लॉइडी, डिस्कस इट्स युजेस. त्यात बीमध्ये डिफाईन ॲन्युप्लॉइडी, एक्सप्लेन टाईप्स ऑफ ॲन्युप्लॉइडीज विथ सिम्बॉल. डिफाईन मग 11वा क्वेश्चन जो आहे तो डिफाईन ट्रान्स्क्रिप्शन, एक्सप्लेन प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. हा सुद्धा 3 वेळा विचारला गेलेला आहे. आता यानंतर आपण सेक्शन बीमध्ये जे 2 मार्क्सला विचारले जातील असे क्वेश्चन्स बघू. तर त्यात आहे टाईप्स ऑफ म्युटाजिन्स विथ एक्झाम्पल. हे फक्त इनलिस्ट करायला लावू शकता किंवा एखादं शॉर्टमध्ये ब्रीफमध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारू शकता. मग स्कोप अँड इम्पॉर्टन्स ऑफ जेनेटिक्स इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट, डिस्क्राईब सेल ऑर्गॅनल्स विथ देअर फंक्शन्स. एखाद्या इनलिस्ट करायला लावतील सेल ऑर्गॅनल्स आणि एखादा तुम्हाला एक्सप्लेन करायला लावतील. त्यानंतर शॉर्ट प्रॉपर्टीज ऑफ जेनेटिक कोड, गिव्ह मेन फीचर्स ऑफ मल्टिपल अलिल्स. मल्टिपल अलिल्स हा जो क्वेश्चन आहे हा सेक्शन एमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर यात आपण जे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते सेक्शन ए आणि बीमध्ये जे घेतले आहे यात एक्झामला कोणताही क्वेश्चन कुठे येऊ शकतो याची आपल्याला माहिती नाही की कोणता क्वेश्चन कुठे येईल. त्यासाठी तुम्ही सर्व क्वेश्चन्स डिटेलमध्ये स्टडी करून घ्या, कारण हा जो कोर्स आहे कॉन्सेप्च्युअल कोर्स आहे आणि यात डिटेल ज्यांची कॉन्सेप्ट क्लिअर असतात त्यांनाच चांगले मार्क्स मिळतात. तर त्यानंतर डिस्क्राईब नेल्सन इले कॉन्सेप्ट ऑफ मल्टिपल फॅक्टर हायपोथेसिस. हा जो क्वेश्चन आहे हा क्वेश्चन मोस्टली शॉर्ट नोट्सला विचारला जातो. त्यानंतर डिस्क्राईब एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम किंवा त्याचे टाईप्स. तर हा सुद्धा एक क्वेश्चन विचारला जातो. मग क्रोमोझोमल सेक्स डिटर्मिनेशन हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर आता आपण खाली जे शॉर्ट नोटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते आणि डिफरन्स बिटवीन घेतलेले आहे, आणि साईडला आपण इम्पॉर्टंट डेफिनेशन्स घेतलेले आहेत ज्या मोस्टली सेक्शन सीला विचारले जातील, त्या तुम्ही बघू शकता एकदा. तर शॉर्ट नोट्समध्ये ओपेरॉन मॉडेल कॉन्सेप्ट ऑफ जीन, सेंट्रल डॉग्मा, सेक्स इन्फ्लुएन्स कॅरेक्टर्स, क्रोमोझोम मॅपिंग, कंप्लीट अँड इनकम्प्लीट डॉमिनन्स, जेनेटिक डिसऑर्डर्स. त्यानंतर डिफरन्स बिटवीनमध्ये जे आहे ते मायटोसिस मिओसिस हे विचारलं जातं. RNA DNA, क्वांटिटेटिव्ह अँड क्वालिटेटिव्ह ट्रेट्सचं डिफरन्स, मेंडेलियन इनहेरिटन्स अँड सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स, ऑटोझोम्स ॲलोसोम्सचं डिफरन्स, बॅक क्रॉस, टेस्ट क्रॉस, क्लासिकल जेनेटिक्स अँड मॉडर्न जेनेटिक्स. असे काही क्वेश्चन्स जे आहेत ते डिफरन्स बिटवीनला विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण हे जे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स काढलेले आहे मित्रांनो, यातनं तुम्ही जर स्टडी केला तर तुमचा विषय आरामशीर निघेल. आणि मित्रांनो हा कोर्स जरी आता 40 मार्क्सचा पेपर असला याचा, तरी याचं जे सिलेबस आहे वेटेज आहे याला ते 2+च आहे, म्हणून यात जास्त क्वेश्चन्स आपण घेतलेले आहे, कारण सिलेबस याचा 2+चाच राहणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असेच आपण पुढील जे तुमचे सब्जेक्ट्स आहेत त्यांचे सर्वांचे मोस्ट प्रोबेबल्स काढलेले आहेत आणि त्यावर सुद्धा आपण व्हिडिओ बनवू पेपरच्या वेळेस.